पाहतोय क्वालिफाय होणारी दुसरी टीम ठरू शकते। जर आपण पाहतोय मस्करवाडी संघ आणि बुडकेवाडी संघ जर विजय झाली तर मॅच मध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये अजून एक मॅच खेळवावी लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। पहिला बॉल धर्मेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतोय आडव्या बॅटीने क्रॉस बॅटेड दमदार षटकार। वेलकम डीजे श्रेयस। वाईट बॉल येतोय, क्षेत्रापासून दूर ठेवला जातोय, डॉट नाहीये परंतु वाईट येतोय आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। एक बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा। यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय। यावेळी काय घडणार आहे यावरती देखील पाहतोय आपण, मॅक्सिमम येतोय, मिसी स्ट्रोक होता परंतु तो देखील सीमारेषे पार फरार होतोय। वेलकम डीजे। ओहो, यावेळी इनसाइड आउट उभ्या बॅटीने अगदी मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय परंतु नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय। 2 धावा सहजरित्या पूर्ण देखील केल्या जातात। आता 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 10। अर्थातच जळव संघ आणि डफळवाडी संघ माफी असावी 14 धावा, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स वरती आपण पाहतोय हा फटका खेळला जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये। या चेंडूवरती पाहायला मिळतील धावा टोटल 3 आणि या 3 धावेने आपण पाहतोय 5 बॉल कंप्लीट होतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 22 धावा पाहायला मिळत आहेत। या ओव्हर मधील एक शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। हा बॉल डॉट पद्धतीचा येतोय, निर्धाव बॉल येतोय। पहिली ओव्हर संपते आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 22, 22 रन ऑन अ स्कोर बोर्ड। चला या दुसरा गोलंदाज जास्त वेळ कोणी घेऊ नका, लगेचच यायचा आहे, जास्त वेळ कोणी घेणार नाहीये। विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका। मॅचला सुरुवात करायची आहे। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 22 धावा लगवल्या। दुसरी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय अर्थातच प्रवीण माने येत आहेत। पुन्हा एकदा धर्मेंद्रच्या बॅट मधून दमदार षटकार आपणास पाहायला मिळतोय। वेलकम डीजे श्रेयस।
यावेळी देखील चौकार अगदी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 39 धावा 39 रन थोडेसे आपण पाहतोय टीमच्या आशेवरती पाणी फेरलं जाईल का या दोन फलंदाजांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळी पाहायला गेलं तर वाईड बॉल येतो एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्राची रन धावफलकावरती 40 धावा जोडून जाते. या ओव्हर मधील 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले अर्थातच 40 धावा. खडे खडे यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर कल्पेश सपकाळ ब्रँडेड येतोय जाग्यावरतून येतोय. या मॅच मध्ये हा खेळाडू दणानून सोडतोय कल्पेशच्या बॅट मधून दमदार षटकार आणि षटकारांची संघाची धावसंख्या 46. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू सेपेज झोन स्ट्रेट दिशेला घेऊन काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड करतो. एक धाव दुसऱ्या धावेचा कॉल असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. वेलकम डीजे श्रेयस. मॅच मध्ये अगदी या दिवसाची आपण पाहतोय शेवट करत असताना अतिशय दर्जेदार पद्धतीने केला जातोय. षटकार चौकारांचा पाऊस आतिषबाजी फटाकेबाजी केली जाते. या 6 धावेनिशी आपण पाहतोय या मॅचचा आपण पाहायला गेलो तर पहिल्या 3 ओव्हर आहेत त्या 3 ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मॅक्झिमम आलाय षटकार आलाय आणि हा षटकार धर्मेंद्र पवारने घेतला. कॉन्फिडन्स आहे मित्रांनो, हा आत्मविश्वास आहे. जो रोज प्रॅक्टिस करत असतो, जो मात्र आपण पाहतोय मैदानावरती घाम गळत असतो, त्याच्या जवळचा आत्मविश्वास असतो. वा यावेळी मात्र आपण पाहतोय पूल केलाय, पूल ठरतोय सक्सेसफुल आउट ऑफ दी पार्क. डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून 6 धावेसाठी अजून एक धर्मेंद्र पवारच्या बॅट मधून दमदार षटकार. बचाव डीजे वाले. पाहायला गेलं तर धर्मेंद्र पवार 52 धावा आणि अर्धशतक आपण पाहतोय धर्मेंद्र पवारचं कंप्लीट होताना पाहायला मिळते. सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्या वाजवायचे धर्मेंद्र पवारसाठी. या चेंडूवरती चौकार येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 4 ने भर पडलीच, परंतु तो वैयक्तिक 52 धावांवरती नाबाद करतोय. प्लीज बॅट डिस्प्ले करायचे कॅमेरा जवळ. अजून एक येतोय का? होय तर अजून एक येतोय. या मॅच मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये धर्मेंद्र पवार. अगदी या 6 धावेविषयी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. सत्तर धावा धावफलकावरती लगावलेत. तिसरी ओव्हर मधील 4 बॉल पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेमधील या हंगामामधील पहिलं अर्धशतक कोणी झळकावलं असेल तर होय हाच तो पट्ट्या आहे धर्मेंद्र पवार. जे जळव संघाचा आपण पाहतोय आरण धुरंधर स्वतः युवा उद्योजक आणि क्रिकेटवरचं राहिलेलं त्याचं प्रेम आणि क्रिकेटवरती राहिलेले त्याचे आपण पाहतोय एक प्रॅक्टिस प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये मिळालेले यश. अध्यक्ष चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक धर्मेंद्र पवार यांच्या नावावरती राहणार आहे. पुढे येऊन यावेळी कल्पेश सपकाळ अंतर पार केलंय का? होय या पटक्यामध्ये देखील अंतर असणार आहे. धर्मेंद्र करू शकतो तर मी का करू शकणार नाही? या चेंडूवरती येतोय दमदार षटकार.
6-27. शेवटची ओव्हर. संघाची धावसंख्या 77 वरती जाऊन पोहोचले. जे या मॅच मध्ये आपण पाहायला गेले तर चर्चा झाली होती की 100 धावा बनल्या जातील का धर्मेंद्र आणि गुरुच्या टीम कडून कॅप्टन गुरुच्या समेत चर्चा झाली होती की आम्हाला प्रथमतः फलंदाजी करायला आवडते, फ्री माइंडेड खेळायला आवडतं, आम्हाला एक चांगला धावफलक उभा करायचा आहे. त्याच दरम्यान माझ्या मुखातून शब्द असे गेले होते की 100 धावा बनवा, आम्हाला ते देखील पाहायला आवडेल. आणि ते त्याच दिशेने आता मात्र वाटचाल करते टीम जळवान डफळवाडी. 77 वरती आपण पाहतो धावफलक पोहोचले. आता शेवटची ओव्हर. बॉलिंग मार्क वरती अजित येतोय. चला मॅचला करूया सुरुवात. वाईट बॉल आणि या वाईट निशी आपण पाहतोय की एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडली जाईल. 78 धावा धावफलकावरती आजच्या दिवसामधील सर्वात मोठा धावफलक आपणास पाहायला मिळणार आहे. हेलिकॉप्टर उडवला जातोय, अलंग विथ कार्पेट खेळला जातोय. याच्यावरती धावा किती बनवल्या जातील? अगदी थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय चेक केलं जाईल कोणता बॅटर आउट आहे हे देखील पाहिलं जात आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय ते पाहिलं जाईल, तुमच्यापर्यंत डिसिजन कळवला जाईल. आणि त्या अगोदरच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गॅरी कल्पेश सपकाळ बाद होताना पाहायला मिळेल. कल्पेश सपकाळ बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र आपण पाहतोय ही विकेट आपणास पाहायला मिळेल. ओहो सटीक चेंडू यॉर्कर लेंथ आपणास पाहायला मिळाली, ती देखील खोदून काढली जाते. यावरती आता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 84 धावफलक आपणास पाहायला मिळतो धावफलकावरती. 84 रन ऑन स्कोर बोर्ड आपणास पाहायला मिळणार आहेत. आणि या 84 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 84 धावा धावफलकावरती पाहत असताना फुल टॉस आडव्या बॅटीने क्रॉस बॅटेड यावेळी आता मॅक्सिमम आहे. हा षटकार आहे, हा षटकार आहे. लाईन वरती आपण पाहतोय पाय टेकवला जातोय, षटकार आहे. वरती जाऊन पोहोचते वैयक्तिक 68 धावा यावेळी आपले एंड मिस नॉन स्ट्राइक एंड सेफ असेल. अजून एक चेंडू शिल्लक आहे.
90 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी कट केला जातोय आणि यावेळी आता गॅप वरतून आपण पाहतोय सीमारेषेच्या दिशेने चाललेला चेंडू वैयक्तिक 72 धावांवरती आणि संघाची धावसंख्या 94 वरती जाऊन पोहोचले. 95 धावांचा मोठा डोंगर, मोठं लक्ष्य मात्र आपण पाहतोय जळवाण डफळवाडी संघाने समोर ठेवले. मस्करवाडी आणि मुडकेवाडी संघाच्या समोर आपण पाहतोय 95 धावांचा लक्ष्य असताना त्यामध्ये नाबाद 72 धावा. वेल पेड धर्मेंद्र पतंगराव पवार एक चांगला खेळ करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो डगआउटच्या दिशेने तो माघारी चाललाय. असा खेळ मात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळ जो पहिल्यांदा मात्र धर्मेंद्र पवार यांच्या माध्यमातून खेळला जातोय. वेल पेड धर्मेंद्र पवार. चला विनंती करेन लगेचच या मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचंय. हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला या बॅटर देखील यायचं आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे श्रेयसला. चला मॅचला करूया सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका विनंती करतो. बॉलिंग मार्क वरती कल्पेश सपकाळ आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण माने, नॉस्ट्राइक एंडला अक्षय पाहायला मिळतील. जर दोन बॅटर टिकून उभे राहिले शेवटच्या चेंडू पर्यंत तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. चला मॅचला करूया सुरुवात. 94 धावा रचल्या गेल्या. तब्बल 72 धावांच्या आपण पाहतो जोरावरती धर्मेंद्र पवार यांच्या फलंदाजीच्या जोरावरती धावा रचल्या गेल्या. जरूर पहिली टीम असेल विरेवाडी आणि धायटी संघ ज्यांनी मात्र क्वालिफाईड केलंय. आता मात्र दुसरा संघ कोणता ठरणार आहे. पहिल्या चेंडूवरती रणसिंग तर पुंकलाय. तब्बल 95 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रवीण माने यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती येतोय मॅक्सिमम. दुसरा बॉल येतोय ओव्हर दी विकेट वरतून सटीक. अगदी या चेंडूवरती आपण पाहतोय एक रन कंप्लीट केली जाईल का. एक रन कंप्लीट देखील केली जाते. म्हणजे आता 2 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 7. टीम मस्करवाडी आणि बुडकेवाडी.
सरळ दिशेला खेळून काढला जातोय. याच्यावरती देखील एक सिंगल रन येणार आहे. मिलिटरी पॉवर प्लेचं षटक आहे. याच्यावरती धावा आपण पाहतोय रस्त्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराला तदनंतर मात्र धावा रोखून देखील ठेवल्या जातात कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून. त्यावरती नाही धावा बनवल्या जाणार. हा येतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे शेवटचे 2 बॉल आणि विनंती असेल उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडू वर्ग आवर्जून उपस्थित राहा. या स्पर्धेला देखील भेट द्या. ज्यांचा संघ खेळ करतो त्यांनी तर या, परंतु जे कोणी खेळ करत नाही त्यांना देखील विनंती असेल आवर्जून उपस्थित राहा आणि या स्पर्धेला देखील भेट द्या. उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा असेल कारण की कोण ठरणाऱ्या अध्यक्ष चषकाचा मानकरी. पंच आत्ताच्या चेंडूवरचा डिसिजन कळवायचा आहे. 2 धावा. थँक्यू. यावेळी देखील आपण पाहतोय उभं करून ठेवलं जात आहे. इनसाइड एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या ओव्हरसाठी कोणाला पाचारण केलं. चला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्या. लॉंगोच्या दिशेने धर्मेंद्र पवार ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय ते येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकी तर केलाय. याच्यावरती सिंगल रन येणार आणि या सिंगलने फरक पडणार नाही. 11 धावा आता पाहायला गेलं तर टीम क्वालिफायरच्या दिशेने तयार तर झाले. वाटचाल तर करते अर्थातच डफळवाडी, परंतु नाहीये. त्या दरम्यान हा मॅक्सिमम येतोय. हा मात्र आपण पाहतोय कमी गतीने हाताळल्यानंतर त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. प्रवीण माने यांच्या बॅट मधून त्यांच्या वैयक्तिक खेळमधील दुसरा दमदार षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम मस्करवाडी आणि टीम मुडकेवाडी. फुल टॉस बॉल कॅच कंप्लीट केली जाते. यावेळी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वैभव होते आले, कॅच कंप्लीट केला आणि विकेटचं पतन देखील होते. चला या नवीन फलंदाज जास्त वेळ घेऊ नका आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय मॅच ठीक वेळेत चालू होतील. तसेच मागील मॅचचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच विजेता दिला जाणार आहे अर्थातच करण जोशी संघ आणि त्याच्या सोबत डांगेष्टवाडी संघ. अर्थातच विशाल भाई उतेकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. यायचा आहे विशाल भाई आणि या पुरस्काराचा स्वीकार देखील करायचा आहे. यावेळी इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून डीप वरती क्षेत्ररक्षक असेल विशाल भाई उतेकर या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा स्वीकार देखील करायचा आहे. आपण आज चौकार येतोय आणि या चौकारांची संघाची धावसंख्या 4 बॉल पूर्ण आणि धावफलकावरती धावा 21 पाहायला मिळतील. चार बॉल पहिल्या चेंडूवरती सिंगल, परत मॅक्झिमम विकेट आणि परत 4. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती मॅक्झिमम, परत विकेट आणि परत 4 आलाय.
पाच चेंडू माफी असावी. यावेळी चेंडू हवेमध्ये वैभवच्या डोक्यावरतून 6 धाब्यांसाठी येतोय दमदार षटकार. म्हणजेच ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात 28 धावा. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी. बारा चेंडू मध्ये 68 धाब्यांची गरज आहे. यावेळी फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक असेल त्याच्या उंचीवरतून 6 धाब्यांसाठी. हा देखील मॅक्सिमम येतोय. जर धावा 60 ते 70 च्या आसपास असेल तर मॅच चेस करताना रंगत निर्माण झाली असते मस्करवाडी आणि हुडकेवाडी संघाच्या माध्यमातून. परंतु आता संघाची धावसंख्या 3 बॉल पाहायला गेले तर धाव फलकावरती धावा 38 पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील इनसाइड आउट खेळला जातोय डीप कव्हर मध्ये 4 धाब्यांसाठी आणि हा देखील येतोय चौकार. आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेले तर 42 धावा. यावेळी चौकार येतोय आणि 46 धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्क वरती मिस्टर संतोष यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळला जातोय लॉंग ऑफ रेजर वरती. वैभव असतील चेंडू फील्ड करतील फेकी करतील. ओव्हर संपवणारा हा चेंडू. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेले तर 47 धावा. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 48 धावांची गरज. यावेळी देखील कॅच कंप्लीट केली जाते. म्हणजेच आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. अगदी दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल. चेक केलं जाईल. आपण पाहतोय आउट आहे. बॅटर आउट असेल. कॅच कंप्लीट केले.
थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. रिप्ले टेलिकास्ट पाहिला जातोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. चेंडू हवेत फेकी केल्यानंतर पाय लाईन वरती गेल्यानंतर नंतर फिल्डर आतमध्ये येऊन कॅच कंप्लीट केला. च्या माध्यमातून कॅच कंप्लीट केलाय असं सांगितलं देखील जात आहे. यावेळी सिंगल रन. आता मात्र मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. बॉलिंग मार्क वरती वैभवला आपण पाहतोय. फक्त औपचारिकता शिल्लक राहिले या मॅच मध्ये. ज्यावेळी विकेटचं पतन यू मिस आय विल डेफिनेटली त्रिफळाचित केलं जात आहे. बॅटर यावेळी प्रवीण माने एक चांगला आणि एक हरवणारी खेळ करून माघारी जाताना पाहायला मिळतात. जर 7 मिळाले असेल तर 95 धावा देखील त्यांच्यासाठी कमी नव्हत्या असा मात्र खेळ त्यांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळाला. वेल प्लेड प्रवीण माने. तीन चेंडू मध्ये 47 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. फटका खेळलाय अलंगूत कार्पेट. पुन्हा एकदा धर्मेंद्र पवार यांच्या दिशेने चाललेला हा चेंडू. याच्यावरती मात्र आपण पाहतोय धाव येते आणि याच्यावरती धाव येत असताना 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 46 धाव्यांची गरज आहे. मॅच पूर्णपणे मुठीत पकडून ठेवले म्हणजेच आपण पाहतोय दुसरी टीम ठरणार आहे का. अर्थात जळव आणि डफळवाडी संघ क्वालिफाईड होणारी पहिली टीम पाहिली तरी विरेवाडी आणि धायटी संघ आपण पाहतो क्वालिफाईड झाली. 1 मध्ये 46 धाव्यांची गरज म्हणजे आता पूर्णपणे आपण पाहतो मॅच मुठीमध्ये पकडून ठेवली जाते. एक चेंडू औपचारिकता शिल्लक. अर्थातच पाहायला गेलं तर दुसरी टीम ठरू शकते आणि होय काय घडणार आहे तर ठरते. अर्थातच दुसरी टीम आपण पाहतोय क्वालिफाईड होणारे अध्यक्ष चषक 2025 साठी वेल प्लेड टीम जळव आणि डफळवाडी. हार्डलक बॅडलक टीम अर्थातच मस्करवाडी आणि बुडकेवाडी. दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस इथेच संपला हे देखील घोषित करतो. उद्याच्या दिवसामध्ये सर्वांना विनंती असेल आवर्जून सर्वांनी उपस्थित राहा. जसं प्रेम आजच्या दिवसामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं, ऑफलाईन पद्धतीने दाखवलं, मैदानावरती आपण उपस्थित राहून दाखवलं, तसंच प्रेम उद्याच्या दिवसामध्ये देखील दाखवा या. आणि थँक्यू सो मच. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील दिला जाईल. या मॅच